हरिओम. मंगळवार आषाढ कृष्ण द्वितीया. श्रीमद भगवद्गीता याचा सत्संग 3 दिवसापासून आपण घेत आहोत. श्री सद्गुरूंच्या कृपेने मंगलाचरण करू. हरी हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय. गुरुदेवाय. आत्मदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. सच्चिदानन्दरूपाय विश्व उत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं श्रीकृष्णाय वयं नमः. हरि सच्चिदानंद स्वरूप जो आपला आत्मा आहे तोच परमात्मा आहे. त्याला उद्देशून ही भगवद्गीता भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली आहे. तर आपण भगवद्गीतेच्या विषयी हा सत्संग घेत असताना आपण अजून अध्यायामध्ये प्रवेश केला नाही. तर धर्म जो सांगतो आणि शास्त्र काय सांगते ते भगवद्गीतेत नेमकं
कसं सांगितलेलं आहे, कोणत्या श्लोकात आहे, तर ते या ठिकाणी आपण पाहत आहोत. काल आपण यज्ञ म्हणजे काय, श्वास आणि प्रश्वास, श्वास आला सो बाहेर पडला हम, किंवा श्वासात गेला ओम, बाहेर पडला एक, अजपाजप गायत्री. या श्वास यज्ञालाच यज्ञ म्हटलेलं आहे. आणि याच्यावरूनच आपल्याला याचं ज्ञान झालं की आपल्या असं लक्षात यावं किंवा गुरुकृपेनं आपल्याला असं कळावं की हेच खरं ज्ञान आहे. आणि एक श्वास याच्याशिवाय दुसरं कोणताही ईश्वर नाही. आपला श्वास हाच तो परमात्मा आहे. तर असो, 11वा श्लोक सांगतात की या मग हा यज्ञ करण्याचा, श्वास प्रश्वासाचा किंवा सोहम यज्ञ करण्याचा अधिकार कोणाला आहे. तर सांगतात की 4था अध्याय त्यातला 31वा श्लोक, यज्ञशिष्टाशिनः संतो यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनं नायं लोकोस्तयज्ञस्य कुतोन्यः कुरु सत्तम. जे हा यज्ञ करत नाहीत त्यांना मनुष्य शरीर प्राप्त होत नाही, व हे मनुष्य शरीर प्राप्त झालेला सर्वांना यज्ञ करण्याचा अधिकार आहे. म्हणजे जे आत्मस्वरूपाला जाणत नाहीत, यज्ञ करत नाहीत, म्हणजे जे मनुष्य देह मिळाल्यानंतर सुद्धा, आपण काल पाहिलं की हा अधिकार फक्त मनुष्याला आहे, तो पशु प्राणी किडा मुंगी यांना नाही ज्ञान प्राप्त करून घेण्याचा. परंतु हा दुर्लभ मानव देह मिळाल्यानंतर सुद्धा जे या परमात्म स्वरूपाला जाणून घेत नाहीत किंवा गुरुच्या मार्गानं जाऊन किंवा गुरूंना समर्पित होऊन जे याचा प्रयत्नसुद्धा करत नाहीत, त्यांना पुन्हा हा मनुष्य देह दुर्लभ जाना हा मिळत नाही. तर मग ते कोणत्या योनीत जातात, ते अधम योनीमध्ये, म्हणजे पशु प्राणी किडा मुंगी किंवा ते प्रेत योनीला प्राप्त होतात. आणि ज्यांना मनुष्य देह मिळाला त्यांना गुरुच्या मार्गानं, ग्रंथाच्या मार्गानं किंवा भगवद्गीतेच्या मार्गानं हा यज्ञ करण्याचा निश्चितच अधिकार आहे. तर 12वा, ईश्वराला पाहता येते का, तर निश्चित सांगतात की हो, ईश्वराला पाहता येते. याच्याविषयी आज आपल्या जागो भारत ग्रुपला खूप चांगले सत्संग आलेले आहेत. आपल्या भागवतकार ग्रुपलाही काही ऑडिओ आणि काही व्हिडिओ आलेले आहेत. याच्यावरून आपल्याला याचं महत्त्व कळावं. भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विधोऽर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परं तप. 11वा अध्याय 54वा श्लोक. अनन्य भक्तीच्या योगाने साधक मला सुलभतेने प्रत्यक्ष पाहू शकतो, मला जाणू शकतो व माझ्यामध्ये प्रवेशही करू शकतो. अनन्य भक्तीच्या, अनन्य म्हणजे नास्ती एकोम द्वितीयो नास्ती, की माझं एक इष्ट किंवा एक आराध्य आहे आणि त्याचीच मी अनन्य भावानं भक्ती करीन. जसं गोपींनी भगवान श्रीकृष्णाची भक्ती केली, उघड्या डोळ्यांनी त्यांनी भगवंताला पाहिलं आणि मग भगवंत कृष्णं वंदे जगद्गुरुं, श्री राधाराणी त्यांच्या गुरु झाल्या आणि रास क्रीडेमध्ये प्रवेश करून जितके गोपी तितके कृष्ण, म्हणजे त्यांच्या हृदयात भगवंतानं प्रवेश केला. तर गुरुच्या मार्गानं आपण त्यांना जाणू शकतो आणि त्याच्यात प्रवेशसुद्धा करू शकतो. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद्वद्वति तथैव चान्यः आश्चर्यवच्चेन मन्यः शृणोति श्रुत्वापेनं वेद न चैव कश्चित्. 2रा अध्याय 29वा श्लोक. या अविनाशी आत्म्याकडे कोणी विरळाच आश्चर्य म्हणून, अद्भुत वस्तू म्हणून पाहतात. अर्थात हे माझे दर्शन प्रत्यक्ष होय. जे मला जाणतात किंवा जे या अविनाशी तत्वाला आपल्या गुरुदेवांप्रमाणे किंवा आपण ज्यांची गीता वाचतो त्या अडगानंद स्वामीप्रमाणे, स्वामी रामकृष्ण परमहंसप्रमाणे किंवा संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज, श्री ज्ञानेश्वर माऊली,
एकनाथ महाराज यांनी जसं भगवंताला जाणलं त्याप्रमाणे त्या अविनाशी आत्म्याकडं आश्चर्य म्हणून की खरंच जो सर्वांमध्ये राहतो तो माझ्यामध्ये आहे आणि एक त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. आज खूप गुरुदेवांचा एक सुंदर सत्संग आलेला आहे, ऑडिओ तुम्ही ऐका, की मी ज्याला जाणतो तो मी आहे आणि त्याचा अभ्यास करा. तर ज्याच्यामुळं हे सर्व जाणणं आहे. हात मला जाणत नाहीत पण मी हाताला जाणतो, डोळे मला जाणत नाहीत पण मी डोळ्यांना जाणतो, पाय मला जाणत नाहीत, ज्ञान मला जाणत नाही, मन मला जाणत नाही, बुद्धी मला जाणत नाही, पण या सर्वांना मी जो जाणतो तो एक आत्मतत्व आहे आणि ते माझ्यातच विराजमान आहे असं जाणणारा त्याचं प्रत्यक्ष म्हणजे प्रत्येक जीव मात्र अभ्यासाच्या मार्गानं माझं प्रत्यक्ष दर्शन करू शकतो. म्हणून मी प्रत्यक्षदर्शी आहे. आत्माचं सत्य आहे आणि सनातन आहे. हे कसं सांगितलं तर दुसऱ्या अध्यायातल्या 24व्या श्लोकात सांगतात की अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्येव च नित्य सर्वगतस्तानुरचलोऽयं सनातनः. मी सत्य आहे आणि सनातन आहे म्हणजे देह किती वेळ जाईन आणि येईन पुन्हा मी धारण करीन, परंतु मी मात्र जसाच्या तसाच आहे, मी मरत नाही. अच्छेद्यो यमदाह्यो, मला माझं दहन होत नाही म्हणजे मी जळत नाही, माझं छेदन होत नाही, किंवा मला वायू शोषून घेऊ शकत नाही, किंवा पाऊस मला ओलं करू शकत नाही. मी नित्य आणि सर्वांमध्ये सारखा आहे. या ब्रह्मदेवानं केलेली सृष्टी मात्र नश्वर आहे. सृष्टी म्हणजे सगळ्यात पहिले पंचमहाभूत आणि त्या पंचमहाभूतापासून आपलं शरीर जे आहे. पण पहा आश्चर्य आहे की शरीर पडलं की आपल्याला दुःख होतं, कारण की जन्मजन्माचे संस्कार आपले याच्यावर पडलेले आहे. ब्रह्म भुवनालोकः पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्युतु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. 8वा अध्याय 16वा श्लोक. ब्रह्म आणि त्याने निर्माण केलेली ही संपूर्ण जे जे दृष्टी दिसे, जे जे काय दृष्टीनं दिसतं ते सगळं नाशवान आहे. ही सृष्टी देवता आणि दानव म्हणजे हे सगळे देवतासुद्धा जोपर्यंत आपण त्यांच्याबद्दल पुण्य करतो तोपर्यंत ते आपल्याला त्याच्याबद्दल त्या पुण्याबद्दल त्याचं फळ देतात. आणि जेथ पुण्याची पावटी सरे, पुण्याची पावटी सरल्याबरोबर पुन्हा तो मृत्यूलोकी उतरे, पुन्हा आपल्याला या जन्म घ्यावा लागतो. म्हणजे आणि देवतांनासुद्धा त्यांचा कल्प झाला की त्यांनासुद्धा मरण आहे. तर पहा, जर आत्मज्ञान झालं नाही तर एक कथा गुरुदेव सांगायचे नेहमी सत्संगामध्ये, की गुरुदेव म्हणायचे की एकदा ब्रह्मदेवानं एक मोठं भुवन बांधलं आणि ते दाखवायला एका आत्मज्ञानी संताला नेलं. तर मग त्या आत्मज्ञानी संताला नेल्यानंतर त्याचं ते मोठं भुवन ब्रह्मदेवाचं ते संत पाहू लागले आणि फिरता फिरता त्या घरातून अशी मुंगळ्याची रांग चाललेली होती. आपण तर हे घर बांधतो या देहामध्ये आल्यानंतर, तर आपल्याला त्याचा किती अभिमान असतो. तर माफ करा, ब्रह्मदेव नाही, इंद्रानं त्याच्यासाठी मोठं इंद्रभुवन बांधलं आणि ते एका संताला, आत्मज्ञानी संताला दाखवायला नेलं. तर त्या घरातून अशी मुंगळ्याची रांग चालली होती. तर त्या मुंगळ्याच्या रांगेकडं पाहून ते संत हसू लागले. इंद्रानं विचारलं, तुम्ही का हसतात? तर ते संत म्हणाले की पहा, मी किती वेळेस इंद्र झालो. पहिला इंद्र, दुसरा इंद्र, तिसरा इंद्र, 100 वेळेस मी इंद्र झालो, तरी मला पुन्हा पृथ्वीवर जावं लागलं, जन्म घ्यावा लागला, तप करावं लागलं. 100 यज्ञ केले की असं म्हणतात की इंद्रपद प्राप्त होतं. यज्ञ करावे लागले आणि मग मी इंद्र झालो, मग मला हे स्वर्गाचं सुख वैभव प्राप्त झालं. परंतु माझं जेव्हा ते 100 यज्ञाचं पुण्य सरेल तेव्हा मला पुन्हा पृथ्वीवर जावे लागेल, मनुष्य जन्म घ्यावा लागेल, बलिराजासारखे 100 यज्ञ करावे लागतील. आणि पुन्हा कोणाला तरी, जशी इंद्राला चिंता होती की बलिराजानं जर 100 यज्ञ पूर्ण केले तर तो माझं इंद्रपद घेईन, तसं माझं इंद्रपद त्याला हिसकावून घेण्याची भीती असेल. तर हे आणि इंद्र खजील झाला ते ऐकून, आणि त्याची ती जे अहंकार होता की मी एवढं घर बांधलं
मी कितीही मोठं घर बांधलं तरी मला झोपायला किंवा बसायला 3 फुटाचीच जागा लागते, त्याच्यापेक्षा जास्त लागत नाही. आणि त्या जागेवरच बसून मी आत्मस्वरूपाचं ध्यान किंवा चिंतन का करू नये, मी सत्संग का ऐकू नये, आणि मी ते पद अमरपद प्राप्त करण्याचा का प्रयत्न, निदान प्राप्त हो का ना हो पण प्रयत्न तरी मी का करू नये. आणि हा सर्व अहंकार माझा गळून पडावा की माझं काहीही नाही, तर ते सांगणारा हा श्लोक आहे की हे सर्व क्षण भंगूर आहे, नश्वर आहे. आप डुबे दुनिया डुबी. किती बँक बॅलन्स, किती धन वैभव संपत्ती जमा करून ठेवतो, परंतु जन्माची तिथी माहीत असते, मरणाची तिथी माहीत नसते. अचानक मरण येते आणि ते सगळं, आणि त्याच्यासाठी आपण सजवलेले स्वप्नसुद्धा आपले सगळे इथंच राहतात आणि त्या सर्व वस्तू आपल्यासाठी नश्वर असतात. म्हणून हे सगळं क्षणभंगूर आहे. 15वं म्हणजे देवपूजा. आणि देवपूजा केल्यानं ईश्वराची प्राप्ती होते का, तर 7व्या अध्यायातल्या 20व्या श्लोकामध्ये भगवद्गीतेमध्ये याचं उत्तर देतात. कामैस्तेस्ते रतज्ञाना प्रपद्यन्ते न्यदेवतः तं तं नियममास्ताय प्रकृत्या नियता स्वया. कामवासनांनी ज्यांची बुद्धी विकृत झालेली आहे असे मूढ बुद्धीचे लोक परमात्म्याव्यतिरिक्त, म्हणजे पहा एका आत्म्याव्यतिरिक्त सांगितले इथं, की इथंच कोणचंच मग गणपती नाही, देवी नाही, देवता नाही, कोणचाच देव नाही, त्याचं कोणचं व्रतही नाही, त्याची उपासनाही नाही, त्याची पूजाही नाही. मग जो एक आत्मस्वरूपाला सोडून त्याची बुद्धी कशी म्हटली, विकृत म्हटली, की जो त्या देवतांची पूजा करतो, परमात्म्याव्यतिरिक्त अन्य देवतांची जे पूजा करतात ते मूढ आहेत. मूढ म्हणजे मूर्ख आहेत असं म्हटलेलं आहे. आज जो सत्संग टाकलेला आहे त्याच्यात मूढ कोणाला म्हणतात त्याचीसुद्धा सुंदर व्याख्या गुरुदेवांनी केलेली आहे ऑडिओमध्ये, तर ती तुम्ही ऐकून घ्या. म्हणजे कामना करतो ना आपण. आता पास आताचंच उदाहरण घेऊ, आषाढ महिना आलेला आहे, लॉकडाऊन आहे म्हणून तरी बरं आहे देवीची अवस्था, नाहीतर देवीला जायचं. मग प्रत्येक सत्संगात तुम्ही ऐकलेलं आहे, त्याच्यामुळे मी ते इथं सांगणार नाही. पण एक 11 रुपयाची ओटी घ्यायची, ते सडलेले ना त्यातलं मुंग्यांनी खाल्लेलं असतं खोबरं आणि खारीक, किती दिवसाचं तेच आत जातं, तेच बाहेर येतं, आणि एक अगदी निर्झर झालेला असा एक छोटासा तुकडा असतो खणाच्या याचा, आणि ते देवीला व्हायचं, आणि दही भाताचं बोनं द्यायचं, आणि आपल्या अनेक मागण्या की आई आमच्या कुळाचं संरक्षण कर, आई माझ्या मुलाबाळांचं संरक्षण कर, आणि माझ्या या दही भातानं तू शीतल हो, तू शांत हो, तू प्रसन्न हो, आणि वर्षभर आपण तिच्याकडून गॅरंटी मागतो की या आषाढापासून पुढच्या आषाढापर्यंत आमच्या कुळाचं तू रक्षण कर. तर अशा मूढ भावनेनं, मूर्खपणानं, जे विकृत बुद्धीनं त्या देवी देवतांची पूजा करतात कामवासनांनी भरून. आणि खरंच सांगा की एवढ्या या छोट्याशा सामानामध्ये तो देव प्रसन्न होईन का. पण हे मात्र आपण जर एखाद्या व्यक्तीला देवी भावनाची पूजा करून जर त्या एखाद्या स्त्रीला, आपल्या घरामध्ये काम करणाऱ्या बाईला जर दिलं, आणि ते सगळं चांगलं दिलं, 50 रुपयाच्या बांगड्या दिल्या, 50 रुपयाचा सुंदर ब्लाऊज पीस दिला, आणि अगदी बासमती तांदूळाचा भात, आणि घरी लावलेलं शुद्ध चांगलं दही, पोट भरून दही भात जर तिला खाऊ घातला आपण, तर निश्चितच ती देवी आपल्यावर प्रसन्न होईल. कारण आत्मस्वरूपानं ती तिच्यामध्ये बसलेली आहे. ही बुद्धी जर आपण ठेवली तर निश्चितच. पण हे कोणी पाहतही नाही, आणि एवढा खर्च करायची आपल्या मनाची तयारी नसते, म्हणून तो ईश्वर आपल्याला प्राप्त होत नाही, किंवा त्या इच्छा, आपल्या मनोकामना तो पूर्ण करत नाही. येऽप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्वितः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम्. मग करावी का न करावी. आत्मस्वरूपाची जो पूजा करत असेल त्याने करू नये, पण जो आत्मस्वरूपाची पूजा करत नाही, 9वा अध्याय 23वा श्लोक, तर हे पार्था असं जाण की ते माझीच पूजा करतात.
त्या स्वरूपामध्ये, देवीच्या स्वरूपामध्ये, कृष्ण स्वरूपामध्ये, शिवस्वरूपामध्ये, राम स्वरूपामध्ये जे अन्य देवताला भजतात, तर हे पार्था ते माझीच पूजा करत असतात, परंतु ते पूजन अविधीपूर्वक असल्याने नष्ट होऊन जाते. जसं मी तुम्हाला सांगितलं की निदान त्या देवाची पूजा करताना आत्मस्वरूपाचा भाव जाणून दुसऱ्याला त्या वस्तू चांगल्या पद्धतीनं जर दिल्या तर निदान ती पूजा मला पावेल, नाही तर अविधीपूर्वक त्यांची ती पूजा असल्यानं ते सर्व नष्ट होऊन जाते. कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः मां चैवांत शरीरस्थ तान् विद्यासुरनिश्चयान्. 17वा अध्याय आणि 6व्या श्लोकामध्ये देवतांच्या पूजेचे अजून 3रा प्रकार सांगतात की देवांची पूजा पण कोण करतं? महादेव किंवा शिव किंवा शंकर किंवा देवी किंवा आता हे सगळे तिन्ही एकच आहे. पुन्हा त्यात तुमच्या मनात शंका येईल की महादेव शंकर शिव वेगळे वेगळे आहेत का? तर महादेव आणि शंकर हे मूर्ती स्वरूपानं पूजतो आणि शिवात्म स्वरूपानं पूजतो आपण, किंवा देवी किंवा कृष्ण किंवा राम यांनाही कोण पूजतं? तर ज्यांची श्रद्धा सात्विक आहे तेच या देवांची पूजा करतात. परंतु असे पूजन करणाऱ्यांनाही तू आसुरी समज, कारण की या देवांची पूजा असुरांनी सुद्धा केलेली आहे आणि हिरण्यकश्यपूसारख्या किंवा रावणासारख्यांनी त्यांच्याकडून इष्ट प्राप्त करून घेतला आणि त्यांना अहंकार आलेला आहे, ते उन्मत्त झालेले आहेत. म्हणून त्या विशिष्ट देवतांची अघोरी तपश्चर्या करून तू त्यांच्याकडून जेव्हा काही प्राप्त करून घेशील तर तुलाही अहंकार येईल. परंतु तू आत्मस्वरूपामध्ये जेव्हा रममान होशील, आत्मशिवामध्ये, आत्मकृष्णामध्ये, आत्मरामामध्ये, आत्मदेवीमध्ये तू रममान जर होशील तर तुला अपूर्व अशी शांती लाभेल आणि सर्वाठाई जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप असं तुला दिसेल, तर तुझी ती आत्मस्वरूपाची पूजा सफल संपूर्ण होईल. 16व्यामध्ये सांगतात की मग आता ही तर झाली देवपूजा, मग अधमपूजा कोणची आहे? तर तानहं द्विषतः कुरुरान् संसारेषु नराधमान् क्षिपामजस्त्रमशुभाना आसुरीष्वेव योनितो. जे या यज्ञाचा नियतविधी सोडून, नियतविधी म्हणजे काय? खरं म्हणजे आत्मस्वरूपाचं चिंतन करणे, ध्यान करणे, याला यज्ञ म्हटलं. तर हा जो नियत म्हणजे नियतीनं घालून दिलेला, सत्यलोकात म्हणून देव नव्हते सत्ययुगामध्ये, सर्व लोक हीच उपासना करायची या पद्धतीनं. जे या यज्ञाचा नियत विधी सोडून कल्पित विधींनी यज्ञाचे यजन करतो तो क्रूर कर्मी, पापाचारी तसेच मनुष्यामध्ये अधम आहे. मग जो विशिष्ट प्रकारचे यज्ञ करतो, त्याच्यामध्ये बली देतो, किंवा जो धनप्राप्तीसाठी, मग काही लोक नाही का की मुलींना मारतात, मुलांना मारतात आणि त्याचा बळी देतात आणि गुप्त धन प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात, किंवा काही लोक भूताखेताला 3 दिवसात स्मशानात राहून भूताची साधना केली की एखादा प्रेतात्मा भूत वश करून घेतात आणि त्याच्याकडून मग भूत भविष्य वर्तमान सांगून लोकांना त्यांचा पैसा जमा करून घेतात त्या लोकांकडून. तर या सर्व अधम पूजा आहेत. किंवा जे शूद्र देवतांना भजतात, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितल्या हेंदरी शेंदरी दैवते की मसोबा सटवाई जे काय असेल ते, तर त्यांना जे भजतात त्या सर्व अधम पूजा आहेत. नियतनिधी, मग हा नियतविधी म्हणजे काय? नेमकं मी नियतविधी सांगितला, हा नियतविधी सोडून जे अधमपूजा करतात तर तो नियतविधी म्हणजे काय आहे? तर सांगतात की ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरं यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गती. 8वा अध्याय 13व्या श्लोकामध्ये सांगतात की नियतविधी म्हणजे अक्षय ब्रह्माचा निर्देशक असलेल्या ओंकाराचा जप करणे हा खरा विधी आहे. सतत ओम, जे आपण सोहम म्हटलं तेच ओम ओम. तर जो नित्य ओंकार किंवा सोहम स्वरूपाचं जो भजन करतो त्या नियतविधी म्हणजे अक्षय हे अहुम जे आहे किंवा हा ओंकार जो आहे 3.5 मात्रा ज्या आहेत ह्या
हा म्हणजेच संपूर्ण आपण देहासहित ब्रह्म आहोत याचा जो नित्य भान ठेवतो आणि त्या परमात्म्याचं स्मरण करतो व तत्वदर्शी महापुरुषाच्या मार्गदर्शनाखाली याचं ध्यान करतो की त्या ओंकारचं गुंजन करतो. त्या ओंकारचं गुंजन करून त्या ओंकाराला जो भ्रूमध्यामध्ये भजतो, खरं म्हणजे हीच नियत पूजा आहे आणि हेच नियत शास्त्र आहे. 18व्या श्लोकामध्ये 18व्या प्रकारामध्ये सांगतात की इति गुह्यतमं शास्त्र मीदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. 15वा अध्याय 20वा श्लोक. हे ते शास्त्र म्हणजे ही भगवद्गीता होय. म्हणजे या शास्त्राप्रमाणे जो ओंकारचं गुंजन किंवा त्याचं ध्यान करेल किंवा मी ओंकार स्वरूप आत्मा आहे हे जाणेल, ही खरी विधी आहे. तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्यव्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. 16वा अध्याय आणि 24वा श्लोक. कर्तव्य काय आहे माझं आणि अकर्तव्य कोणचं आहे हे ठरवताना शास्त्र प्रमाण समजले जाते आणि गीतेमध्ये हे ओंकार स्वरूपाचं ध्यान, त्याचं गुंजन, त्याचं भजन, सतत त्या मी ओंकार स्वरूपात्मा आहे याला जाणणे, हा जो निर्धारित विधी सांगितलेला आहे हेच कर्तव्य आहे प्रत्येक प्राणीमात्राचं. याच्याशिवाय दुसरं काही करत असेल ते त्याचं अकर्तव्य आहे. त्याप्रमाणेच प्रत्येक जीवमात्रानं आचरण करावं. आणि शेवटी मग त्याचा धर्म काय आहे, खरा धर्म त्या प्राणीमात्राचा काय आहे. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. मग हे करू का ते करू, ही पोथी वाचल्यानं पुण्य मिळेल का, तो अध्याय वाचल्यानं पुण्य मिळेल की, त्या देवाला भजल्यानं पुण्य मिळेल की, या देवाचं व्रत केल्यानं पुण्य मिळेल का, हे सगळं ज्यांना काहीच माहिती नाही ना, त्यांना दाखवून देण्यासाठी बाह्य स्वरूपानं करावं की जे कशातच काहीच नाहीत. आता खरं म्हणजे हे सांगू नये, आपल्या घरातल्या लोकांसाठी सुद्धा म्हणजे जे काहीच करत नाहीत त्यांच्यासाठी बाह्य स्वरूपानं हे करावं. पण एकदा अंतर स्वरूपानं आपण जाणलं की आपण कोण आहे, तर मग त्याच्या जास्त मागे न लागता त्या नियत स्वरूपाचं ध्यान करावं. करू नये अशातला भाग नाही, पण करत असताना मग ही सगळी धार्मिक उलतापालत आहे की हे ध्यान केल्यानं, हे भजन केल्यानं, हे चिंतन केल्यानं, हे व्रत केल्यानं, हा उपवास केल्यानं, हा जप केल्यानं, या देवाला भजल्यानं हे घडेल सगळं किंवा मला प्राप्त होईल काही. पण ते कशासाठी होईल, देहासाठी होईल. देहाच्या पलीकडे जाऊन अर्थात धार्मिक उलथापालत सोडून तू फक्त मला शरणे अर्थात भगवंताच्या ठिकाणी संपूर्ण समर्पण जे आहे, त्या परमात्म्याच्या ठिकाणी तू संपूर्ण समर्पण कर. आणि हेच त्या धर्माचं मूळ आहे. त्या दयाघन प्रभूला प्राप्त करण्याचे नियतविधीचे आचरण म्हणजेच धर्माचरण होय. आणि जो हे आचरण करतो, 18व्या अध्यायातला हा 66वा श्लोक आहे. आणि आता श्रीकृष्ण मालिका जी सुरू आहे त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगणार आहेत की सब धर्मों के भेद भुला कर एक मेरा शरणागत हो जा, मैं हर शोक से मुक्ति दूंगा, खेदन कर मेरी भक्ती में खो जा. इथं सुद्धा ते सांगितलं की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम म्हणजे माझ्या एक आत्म्याला शरणे. आणि तो कितीही पापी असला तरी तो क्षिप्रम भवती धर्मात्मा, मी त्याला धर्मात्मा बनवीन. कितीही पापीभ्योच. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहं मृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च. 14वा अध्याय 27वा श्लोक. त्या अविनाशी ब्रह्माचा, अमृताचा, शाश्वत धर्माचा आणि अखंड एकरस आनंदाचा आश्रय, त्याचा आधार मीच आहे.
अर्थात परमात्मस्थित सद्गुरू हेच या सर्वांचे आधार आहेत, आश्रय आहेत, की त्या अविनाशी ब्रह्म ते जे अमृतत्व कोणाकडून जाणल्या जाईल? श्री गुरूंकडून. म्हणून श्री गुरु त्या तत्वाचा आश्रय आहेत. त्या शाश्वत धर्माची अखंड एक रस धारा सोहम किंवा मी ब्रह्म आहे, अयमात्मा ब्रह्म नास्ती एकम नास्ती द्वितीयोहम, हे जे वाक्य सांगितलेले आहेत वेदानं, या सर्व वेदांच्या वाक्याचा आधार कोण आहे? तर मी अविनाशी परमात्मा, मी आणि ते सांगणारे सद्गुरू तेच याचा आश्रय आणि आधार आहेत. आणि ते सांगणारी सर्व धर्मामध्ये प्रचार करणारी ही भगवद्गीता जी आहे, तर त्या सत्यधारा ही त्या गीतेचा प्रचार प्रसार करणारी आहे. म्हणजे गीतेच्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ज्ञान कोणचं नाही. गीता म्हणजेच वेद आहे, गीता म्हणजेच उपनिषद आहे आणि गीता म्हणजेच धर्म आहे. तर आज आपण शास्त्र आणि धर्म काय सांगतो हे संपूर्ण श्लोक पाहिले. उद्यापासून आपण प्रथम अध्यायामध्ये प्रवेश करू. आपण आपली आजची झालेली सेवा भगवान श्रीकृष्ण आणि कृष्णस्वरूपी माझे जे गुरु आहेत त्यांच्या चरणी अर्पण करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. आजपासून लॉकडाऊन जोरात सुरू झालेला आहे, कारण की पेशंट खूप वाढत आहे. आणि म्हणून सुखी राहा, स्वस्थ राहा, घरामध्येच राहा. हरिओम, हरिओम, हरिओम.